बारामतीतल्या लोकांची मती ही भ्रष्ट केलेली आहे. मला इथं पार्क दिसतोय, जय दिसतोय, रोहित दिसतोय, योगेंद्र. विकास कुठे आहे? 4 चौक सुधारवले म्हणजे विकास असतो काय? हा वादा नाही, लबाडदाद आहे. आमच्या बारामतीची समस्या, जी मूळची समस्या आहे तीच पवार फॅमिली आहे. राज्यामध्ये 288 मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत, पण राज्यासह देशामध्ये एकाच मतदारसंघाची चर्चा आहे. तो मतदारसंघ म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ. हा बारामती विधानसभा मतदारसंघ जो आहे तो शरद पवार त्याचबरोबर अजित पवार यांचा बालेकिल्ला गेल्या 7 दशकांपासून राहिलेला आहे आणि त्याच मतदारसंघामध्ये सध्या आपण आलेलो आहोत. शारदा प्रांगणाच्या महाविद्यालयामध्ये आपण अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर बारामतीकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. खरं तर शरद पवारांनी या बारामतीमध्ये एक रोप लावलेलं होतं, ज्याचं आज वटवृक्ष झालेलं आहे आणि गेल्या 7 दशकांपासून पवार कुटुंबियांचीच सत्ता या बारामतीमध्ये राहिलेली आहे. गेल्या वर्षी अजित पवारांनी जी भूमिका घेतली त्यानंतर 2 राष्ट्रवादी खरं तर निर्माण झाल्या, 2 पवार कुटुंबीय झाले आणि त्यानंतर बारामतीमध्ये नेमकं काय होणार याची चर्चा होती. लोकसभेमध्ये सुद्धा बारामतीकरांनी निकाल दिला, जो शरद पवार यांच्या बाजूने निघालेला आपल्याला पाहायला मिळाला होता. पण आता विधानसभेमध्ये काय होणार, कारण की पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत याच बारामतीमध्ये होतीये. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे असलेले योगेंद्र पवार हे आता मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांना साथ आहे, ती म्हणजे आजोबा शरद पवार यांची. आणि त्यामुळेच बारामतीकर नेमकं काय करणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळेच आज बारामती विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत. आपल्यासोबत काही बारामतीकर आहेत. काय वाटतं, काका विरुद्ध पुतण्या ही लढत होतीये तर काय चित्र आहे, कोण जिंकेल, कोण बाजी मारेल असं तुम्हाला वाटते? कारण काय, बारामतीमध्ये पवार फॅमिली म्हणजे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. मी एक सकल धनगर समाजाचा एक उपोषणकर्ता या नात्याने मी या दोन्ही पवार कुटुंबियांना मी सांगू इच्छितो की आजपर्यंत तुम्ही धनगर समाजाविषयावरती त्यांनी कुठलंही ठोस पाऊल उचललेलं नाहीये. त्यामुळे त्यांना सकल धनगर समाज बारामतीतून त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीये. बरं, तुम्हाला काय वाटतं, ही लढत खरंच पवार विरुद्ध पवार अशी होणार? ही लढत अशी न घेता एक उद्योजक विरुद्ध शेतकरी अशी घेतली गेली पाहिजे. कारण आजकाल जी महागाई निर्देशांक वाढलेला आहे त्यानुसार ऊसाला 7,000 दर पाहिजे होता, गाईच्या म्हशीच्या दुधाला 70-80 रुपये दर पाहिजे होता. पण हे मुद्दे न घेता एक प्रकारची एक कुटुंबियाची अस्मिता दाखवली जाते आणि त्या प्रकारे इथल्या मतदारांची दिशाभूल केली जाते. तर माझं असं म्हणणं आहे की मतदारांनी दिशाभूल न करता जे काही आपले विकासाचे मुद्दे आहेत, जे काही आपल्या पोटापाण्याचे प्रश्न आहेत, मुलांचं जे भविष्य आहे, यासाठी मतदान केलं पाहिजे. हे जो काका पुतण्यांचा वाद आहे तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. त्या वादाने कुणाचंही भलं झालं नाही. हे फक्त राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार आहे. ते फक्त मतदारांनी लक्षात घेतलं गेलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, बारामतीमध्ये खरंच अशी लढत होणार आहे, बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी? नाही, बारामती तालुक्यातली जी लढाई चालू आहे ही लढाई नुरा कुस्ती आहे. याचं कारण काय आहे तर महाराष्ट्रात काहीतरी होईल म्हणून नाईलाजानं पुतण्याला या बारामती तालुक्यामध्ये विधानसभेला उतरावं लागलं. आणि याचं कारण म्हणजे अजित पवार हा काय शब्दाचा पक्का नाही, वादा नाही, काय बरेच स्लोगन आहेत का. तर त्याचं मी एक उदाहरण देऊ इच्छितो. माळेगाव कारखान्याच्या इलेक्शनमध्ये खांडज आणि वागतच्या घोंगडी बैठकीमध्ये त्यांनी एक शब्द दिला होता शेतकऱ्यांना की निरामाईचं पाणी मी प्रदूषण मुक्त करीन आणि जर मी प्रदूषण मुक्त नाही केलं, मला आता मदत करा कारखान्याला. जर प्रदूषण मुक्त नाही केलं तर मला विधानसभेला गावाच्या वेशीतून बाहेर काढा. मग हा कसला आज अखेरपर्यंत प्रदूषण मुक्त पाणी झालेलं नाही, म्हणजे हा वादा नाही, लबाडदाद आहे. बरं, मग आता तुम्ही कुणाला संधी देणार आहात? काय नेमकं तुमच्या समोर चित्र आहे बारामतीमध्ये? नाही, आज मी अपक्ष उमेदवार म्हणून बारामतीच्या निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहे आणि मी हे कसे चुकीचे आहेत, हे नाण्याची दोन्ही बाजू कसे आहेत, म्हणजे नाण्याला 2 बाजू आहेत, हे पवार एकच आहेत आणि पवार विरोधी विचाराचा मतदार घेऊन आम्ही जनतेमध्ये उतरत आहोत. तुम्हाला काय वाटतं, काय चित्र असावं बारामतीमध्ये? खरंच विकास झालेला आहे का? बारामतीतल्या लोकांची मती ही भ्रष्ट केलेली आहे. लोकसभेच्या वेळेस सगळ्यांनी बघितलं, नुसता गालवा गोंधळ चालला होता. ही ताई का वहिनी, तू तारिका गाड्याळ. दोघी खासदार झाल्या, दोघी सुद्धा दिल्लीत गेल्या. कनेरीच्या मारुतरायांनी त्यांना पुष्पक विमानात बसवलं आणि दिल्लीला गेल्या. त्या दिल्लीत आपण गल्लीत का बांधतो ही मला कळत नाही. आता विषय काय होणार आहे, आता दोघातला एखादा जर पडला, एकाला विधान परिषद ठरलेली बरोबर, दोघं आमदार झाली, मग तुम्ही का बांधताय? आणि जर का माझ्यासारख्या अपक्षाकडे जर काही दोघं पडली, दोघांच्या घरचं पक्ष बरोबर का, दोघं विधान परिषद जातील, तुम्ही भांड्यात का बसला आणि तंड्यात का बसला मला ही कळा नाही. 7 टर्म दादा इथले आमदार राहिलेले आहेत, दादांनी पण विकास नाही. दादांनी काहीच केलं नाही. दादांनी जी काय केलं नाही ती फक्त सांगायचं काम.
ह्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलं, आता दुसरं काहीही नाही. एक त्यांचं म्हणजे त्यांनी काय म्हणजे बारामतीत वरनं पाण्यात काय सोडतात का काय, नुसतंच विकास झाला विकास झाला विकास झाला. अरे विकास कुणाचा झाला? बारामतीचा विकास नाही झाला. बारामती सुधारली नाही. बारामतीतली फक्त ती सुधारली. ती कोण? हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी. इथला शेतकरी सुधारला नाही, इथला तरुण पोरगा सुधारला नाही, यांना रोजगार नाही. ही अशी भयानक परिस्थिती बारामतीची आहे. बाकी दुसरं वास्तव इथं काहीही नाही. बरं, आता आपण अजित पवार यांच्या पक्षाकडे जाऊया. अनेक आरोप त्यांनी केलेले आहेत तुमच्यावरती. एक तर मलिदा गँगचा एक आरोप सातत्याने झालेला आहे, जो लोकसभेमध्ये सुद्धा होत होता. तर याला काय उत्तर आहे तुमचं? कोण आहे मलिदा गँग? खरं तर मलिदा गँग जी आहे ती आता ही चिरगुट गँग आहे. ही वस्तुस्थिती आहे, ही चिरगुट गँग आहे. कारण ह्यांना मलिदा ही ती सगळ्या विकासावर ही बोलणार नाहीत आणि ह्यांना फक्त आणि फक्त अजित पवारांनाच टीका करायची सुस्ती. पण मला एक कळत नाही, ह्यांना सांगावंसं वाटतंय ह्या गोष्टी की आपण बारामतीमध्ये राहत असताना फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारा आमचा नेता आहे. विचार घेऊन जाणारा आमचा नेता आहे आणि विचाराच्या अनुषंगाने दादा काम करतात. आज तुम्ही बघताय की अजितदादाचा विकासाचं ही पुस्तिका आहे, दादांनी केलेला विकास आहे. मग असे पुस्तकं आणून दाऊ द्या ना, ह्यांनी विकास काय काय केलाय, विरोधकांनी दाऊ द्या ना. ते म्हणतायत की जे प्रदूषण मुक्त करणार होते ते सुद्धा झालं नाही. 42 गावांचा जो प्रश्न होता तो सुद्धा मिटलेला नाही. हो का? 100% कामं होत्यात अशी कधीच होत नाहीत. कधी होणार काम? कामं ही कामं करत राहायची असतात, कामं होत असतात. आता त्यांना कुठेतरी मान सन्मान मिळणार नाही म्हणून त्यांनी विरोध केला. त्यांनी अजितदादांच्या विरोधात बोलले. ह्याचा अर्थ का अजित पवारांना विरोध अशातला भाग नाही. त्याच्यामुळं विकासाकडे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आदरणीय दादांनी ह्या तालुक्याचा शहराचा विकास करताना कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, हे लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या विषयावर चर्चा करा. तुम्ही विकास कामावर बोललं पाहिजे. विकास कामाचं न बोलता तुम्ही काहीतरी बोलणार, तुम्ही चिरगुट गँग आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडे जाऊ. त्यांनी विकास दाखवलेला आहे. खरंच असं झालेलं आहे का? आणि पवार साहेब असेल किंवा मग अजितदादा असेल, यांनी दोघांनी मिळून गेले 7 दशकं जी काय बारामती सांभाळलेली आहे, लोकांचा असा आरोप आहे की इथं विकासच झालेला नाही. मुद्दा असा आहे की विकासाची व्याख्या काय आहे नक्की. म्हणजे जर काही ठराविक लोकांचा जर विकास होत असेल, लोकांचा म्हणतोय आम्ही, ठराविक लोकांचा. आता ह्यांच्यात पण 2 गँग आहेत. एक मलिदा गँग आहे आणि एक दलाल गँग आहे. मलिदा गँग आहे ना, राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गँग आहेत. एक मलिदा आहे आणि एक दलाल गँग आहे. मलिदा खाणारी कोण आहेत? जी दादा बरोबर फिरतात, जी दादा बरोबर कॉन्ट्रॅक्टर घेतात, जी दादा बरोबर ठेकेदारी करतात, ती मलिदा गँग आहेत. आणि ही दलाल गँग आहेत ना, ही प्रत्येक समाजात सोडलेली आहेत का नाही, ही जी बोलतायत का नाही आता, ती मलिदा ती दलाल गँग आहेत. ह्यांना काय दिलं जातं? दर पंचवार्षिकला एक पॅकेज दिलं जातं की समाजातली मतं फोडायची, समाजातला माणूस एकत्र येऊ दिला जाऊ द्यायचा नाही. अशा पद्धतीनं ह्या 2 गँग काम करतायत. गेल्या लोकसभेला ही बाब प्रकर्षानं जाणवली. भाजपला हे मान्य आहे का सगळं? त्यांनी जे आरोप केलेले आहेत तसंच चालू आहे सध्या? अहो साहेब, पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री राहिले, मराठा आरक्षण दिलं नाही, धनगर आरक्षण दिलं नाही आणि ह्यांनी जाती दलाल सोडले. ह्यांनी असं म्हणायचं, अरे लाजा वाटल्या पाहिजेत. समाजामध्ये जातीवादी आणि शरद पवार हे एकच समीकरण आहे. या महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं पेड कुणी आणलं? हे पवार साहेबांनी आणलं. तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री राहिले. अरे फडणवीस साहेब आता आले, पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री राहिले. कधी धनगर आरक्षण, कधीला मराठा आरक्षण. हे जातीवाद सांगतायत ना, पवार साहेब आणि जातीवाद याचं समीकरण एकच आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जातीवाद आपण विकासाबद्दल बोलूया. बारामतीमध्ये विकास झाला नाही असा आरोप आहे. काय राहिले बारामतीमध्ये? कुठली कामं राहिलीत असं वाटतं? मला कोणी पण विकास दाखवा की. मला इथं पार्थ दिसतोय, जय दिसतोय, रोहित दिसतोय, योगेंद्र. विकास कुठं आहे? दोघांनी दाखवा. विकास हाय कुठं? विकास नाही. विकास आमचा प्रतिनिधी आहे, विकास कोकरे आहेत. हे जे सांगतात ना, दादानी हे केलं, साहेबांनी ती केलं, काहीच केलं नाही. काय केलं? पाणी आमच्या इथं मागासवर्गीय असणाऱ्या सुनील पोटेंनी आणलं. पॉलिटेक्निकल कारखाना आमच्या इथं मागासवर्गीय दलित समाजातील इंगोलेंनी आणला. तुम्ही काय केलं? कॅनेल तर इंग्रजांनी आणला. तुम्ही केलं काय? तुम्ही फक्त भांडण लावण्याचं काम केलं. तुम्ही फक्त जमिनी लुटण्याचं काम केलं. महारत्नाच्या जमिनी पवारांच्या नावावर कशा काय आल्या? अख्ख्या पूर्ण पवार कुटुंबांच्या नावावर आहे. योगेंद्र पवारच्या नावावर आहेत. अजितदादाच्या मुलाच्या नावावर महारत्नाच्या जागा तुमच्याकडे कशा काय आल्या? महारांचा तुमचा संबंध काय आहे? काहीच नाही ना. त्याची काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होतीये, ती बारामतीकरांच्या फायद्यासाठी आहे? नाही. आमच्या बारामतीची समस्या, जी मूळची समस्या आहे, तीच पवार फॅमिली आहे.
आमची बारामतीची समस्यात पवार फॅमिली आहेत आणि पवार फॅमिलीने काय केलेलं आहे, पवार फॅमिलीने त्यांच्या जवळची जी लोक आहेत त्यांचं चांगलं केलेलं आहे. पवार साहेबांनी बी काय केलेलं नाही आणि दादांनी काय केलेलं नाही. आता ही विकासाचं ते पुस्तक आणलंय, हे पुस्तक जर दाखवलं ना ती पुस्तक, तर ह्या पुस्तकामध्येच कळलं आपल्याला ह्याच्यात मलिदा किती खाल्लाय. आरोप केलेला आहे त्यांनी तुमच्यावरती. आता ऐका की आता ह्याच्यात काम काय हिथं काय आबाळातून पडल्यात वय, आबाळातून पडल्यात का ही कामं? ही मंजूर केलेली कामं, जनतेला करून दिलेली कामं आहेत, आबाळातून पडलेली कामं नाही ती. अहो विकास करताना त्याला खमकान येता पाहिजे. बारामतीमध्ये खमकान येता विकास पुरुष, विकास पुरुष म्हणून अजित दादाकडे बघितलं जातं, खमक्याने येता इथं. अहो विकासाबद्दल तुम्ही बोललं पाहिजे. अहो काय तुम्ही वाचा ना जरा आमच्यात येऊन. अहो काय वाद नको, आपण मुद्द्यांवर चर्चा करूया. वंचित बहुजन आघाडी सुद्धा बारामतीच्या रिंगणामध्ये आहे. जे काही आपापसात त्यांचे आरोप प्रत्यारोप आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का? हे बघा, आता ह्या बारामतीमध्ये सातत्याने पवार विरुद्ध पवार अशी लढाई चालली असं सांगितलं जातं. तुम्ही जर मुळात जर अर्ज बघितले, उमेदवारी अर्ज, तर 32 अर्ज या उमेदवारीमध्ये रिंगणात उतरलेला आहे. फक्त 2च कुटुंब आणि 2च कुटुंबाच्या विरोधात ही लढाई चाललेली नाही. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पण मुख्य प्रवाहामध्ये काम करत आहे आणि त्या पद्धतीनं लढत आहे. या ठिकाणी विकासाच्या नावाखाली जो बागडबुवा केला जातो ना, हे अतिशय चुकीचं आहे. हेच माझे मित्र दलित वस्तीमध्ये राहत होते, हे दलित वस्ती सोडून पळून गेले दुसरीकडे राहायला, म्हणजे दुसऱ्या जागेत राहायला गेलेत का, तर तिथं विकास व्हायला. दोनच मिनिटं. दलित वस्तीमधून हे त्या ठिकाणी राहायला गेलेत का, तर दलित वस्तीचा विकासच होत नाही. आज तुम्ही पाहिले गेले, आताच तुम्ही म्हणलं की महारवतनी जमली, एसटी स्टँड बांधलं इमानतळासारखं, पण त्या एसटी स्टँडची जागा आहे कोणाची? एसटी स्टँडची जागा आहे महारवतनी जागा, आणि ती जागा आजही त्या लोकांच्या नावावरती आहे. तरी लुटली जागा, त्यांना मोबदला नाही, नुकसान भरपाई नाही, काहीच नाही. की अशा प्रकारचा विकास केलेला आहे. 40 गावांना पाणी नाही तिथं, पण 40 गावांना पाणी नसताना इथल्या शेती प्लॉटला पाणी आहे. ह्यांच्या दादाच्या स्वतः शेती प्लॉटला पाणी आहे, पाईपलाईन टाकून घेतलं दादानी. बस स्टँडची जागा सुद्धा ही महार समाजाची आहे. बस स्टँडची जागा का अजित पवारच्या नावावर केलेली नाही. हे तुम्ही विषय लक्षात घ्या. बस स्टँड आज जे आहे ती सर्वसामान्य जनता ही सगळं त्याच्यासाठीच केलेलं आहे ना. विकास कशासाठी? का घरची लोक येऊन राहतात का स्टँडवर? तिथं अजित दादा तिथे येऊन राहतात का तिथं? सगळी सामान्य जनता तिथं त्याला फायदा होतो. महिला आहेत त्यांना सुद्धा काय म्हणताय तुम्ही? आता ते वतनाच्या जमिनीबद्दल बोलले. मलाही सांगावं असं वाटतं एक महिला प्रतिनिधी आणि धनगर समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून, की मेंढपाळांचे सुद्धा गायरान जमिनी लाटून मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था या ठिकाणी उभा केल्या गेलेल्या आहेत. कोणी केलं? पवारांच्या शिक्षण संस्था दोन्ही पवारांनी बारामतीमध्ये आहेत. मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, किंवा ओबीसींचं जातनिहाय जनगणना करणं असेल, किंवा ओबीसींचं गेलेलं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं 27% आरक्षण सरकारने पूर्ववत करणं गरजेचं आहे. याला जबाबदार कोण आहे? मंडल आयोगाने लागू केलेलं आरक्षण आहे ओबीसी आरक्षण. पवार साहेबांनी ओबीसी आरक्षण नाही लागू केलं, मंडल आयोगाने जे लागू केलेलं आहे त्याच्यामध्ये व्हीजीएनटी असेल यांना पण 27% जे आरक्षण आहे, तर ते आरक्षणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% महिलांना जे आरक्षण, असं म्हटलं, महिलांना जे आरक्षण त्यांनी लागू केलेलं आहे. माझं असं मत आहे की लोकसभा आणि विधानसभामध्ये सुद्धा महिलांना 50% आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि महिलांवर महाराष्ट्रात नाही देशामध्ये जे अन्याय अत्याचार होतात त्याला जर कुठं लगाम घालायचं असेल तर महिला मुख्यमंत्री, महिला गृहमंत्री बसवा. पुरुषांचं इथं काहीच काम राहिलं. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आरक्षणाचा. पण आपण मतदारसंघाविषयी बोलूया. इथं सातत्याने पवार कुटुंबियांचं वर्चस्व राहिलेलं आहे. लोकसभेमध्ये 2 मिनिटं त्यांना त्यांचा मुद्दा मांडू द्या. लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे आणि विधानसभेमध्ये अजित पवार असं एक चित्र या ठिकाणी रंगवलं जात होतं. आता नेमकं काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती काय? बरं का, कसं आहे माहितीये का, विकास झाला. इथनं 13 किलोमीटर गेला ना, प्यायला पाणी नाही. 13 किलोमीटर वरती प्यायला पाणी नाही. आजोबांनी काय सांगितलं? शरद पवार. आजोबा म्हणजे कोण? शरद पवार. आजोबांनी काय सांगितलं? विकास, मी तुम्हाला 22 गावांना पाणी देणार. 60 वर्ष काय केलं ह्यांनी? काय केलं 60 वर्ष? ऊस काढत बसले होते का ही 60 वर्ष? 60 वर्षात काही विकास केलेला नाही. ह्यांचं काय, ही मिली बघत आहे दोघांची. जरी विरोधात पडला तरी योगेंद्र पडला. उद्याच्या त्याला विधान परिषद आला तर अजित पवार आला. आणि विकास काय नाही. 4 चौक सुधारवले म्हणजे विकास असतो काय? तुम्ही ऐका, तुम्ही सर्वसामान्य माणसाला संधी द्या. संधी उपलब्ध होती कधी? जेव्हाही एकमेकाच्या विरोधात नव्हते तेव्हा संधी उपलब्ध होती सर्वसामान्य कार्यकर्त्याला. आज सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी संधी होती ती सुद्धा, सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी संधी होती ती सुद्धा संधी ह्यांनी
युगेंद्राला दिली आता. म्हणजे विरोधात उभा राहायची संधी कोणाला दिली? युगेंद्राला दिली. म्हणजे सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकत नाही, खासदार होऊ शकत नाही, ही होऊनच देणार नाही. ह्यांची फक्त घराणेशाही. त्यामुळे बारामतीचा विकास खरोखर करायचा असेल तर पहिली घराणेशाही बंद केली पाहिजे. द्या ना तुम्ही सर्वसामान्य माणसांना तिकीट. आणि त्या जरांग्यांना हाताशी धरून ओबीसीत भांडणं लावली. ह्या आजोबांनी ओबीसीत भांडणं लावली, परत मुस्लिमांच्यात भांडणं लावली. प्रत्येक समाजात भांडणं लावायचं काम कोणी केलं? आजोबांनी केलं. आणि खऱ्या जर कोण मारेकरी असतील ना ह्या समाजांचे तर ते आहेत फक्त आजोबा म्हणजे शरद पवार. पवारांवरती बारामतीकर नाराज आहेत. विकास कुणीच केला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हा एक मुख्य घटक आहे, तो सुद्धा पाहायला मिळणार आहे. सध्या चर्चा ही पवार विरुद्ध पवारच अशी सुरू आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? बारामतीमध्ये खरंच विकास झालाय का नाही? विकासाचं म्हणत असाल तर बारामतीमध्ये 4 नवीन बिल्डिंग बांधल्या किंवा एकच रस्ता 10 वेळा त्याच्यावरती डांबर टाकलं. आता हा जो मधला रस्ता आहे त्याच्यावरती एवढा विकास झाला की त्याला आता सोन्याच्याच विटा लावायच्या बाकी राहिलेल्या आहेत. स्टँड बांधलं, एवढं महागा मौलाचं स्टँड बांधलं. अहो ते एक स्टँडचं पहिलं पण चांगलं होतं, ते पाडून हे नवीन बांधलं. ते नवीन बांधण्यापेक्षा ग्रामीण भागात ज्या माझ्या शाळकरी मुली आहेत त्या उन्हात थांबतात. ते एक स्टँड बांधण्यापेक्षा 100 स्टँड ग्रामीण भागात झाले असते. म्हणजे विकास नाहीये, हे फक्त ठेकेदार जगवायचा ह्या राष्ट्रवादींचा धंदा चाललेला आहे. महत्वाचा मुद्दा खरं तर राष्ट्रीय समाज पक्षाने मांडलेला आहे. काँग्रेसकडे जाऊया. सुरुवातीला तुम्ही तर राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला इथं विरोध केलेला होता. आता तुमच्यात समझोता झालेला आहे का? आणि जी लढाई पवार विरुद्ध पवार अशी रंगवली जाते त्याच्यामध्ये काँग्रेसची भूमिका काय? आमचा विरोध हा शेवटपर्यंत विरोधच राहणार आहे. कारण ह्या ठिकाणी कुठलाही विकास झालेला नाही. ह्या ठिकाणी फक्त त्यांनी त्यांच्या परसबागा फुलवलेल्या आहेत. परसबागा फुलवल्या म्हणजे बारामतीचा विकास होत नाही. ह्या बारामतीच्या विकासाला पर्याय काँग्रेस पक्षच आहे. आणि आम्ही आता उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघितलेले की आता ही विधानसभा ठीक आहे, पण येणारी लोकसभा आणि विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचाच खासदार आणि आमदार असेल. पण आता तुम्ही महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार ना? नाही, सध्या तर नाही काय. आणखी आम्ही आमच्या भूमिका जोपर्यंत वरिष्ठांची चर्चा होत नाही तोपर्यंत आणखी कुठलीच भूमिका आम्ही घेणार नाही. अजूनही काँग्रेसची भूमिका अधिकृत झालेली नाहीये. ऐका, महाविकास आघाडी म्हणूनच काँग्रेस या ठिकाणी पवार साहेबांबरोबर आणि युगेंद्र दादांबरोबर राहील, त्यात काही अडचण नाही. तुमची काय भूमिका आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची? आमची भूमिका काय आहे तर मातोश्रीचा आदेश आहे, महाविकास आघाडी म्हणून काम करायचं. आदरणीय पवार साहेब विकास झालाय का? म्हणजे 7 टर्म दादा इथले आमदार आहेत. तेच विकासाचं सांगतोय आम्ही की 4 चौक तिथं मलिदा गँगचा तो विकास, तो फक्त वैयक्तिक विकास आहे. तो त्यांच्या संपूर्ण बारामतीकराचा विकास म्हणता येऊ शकत नाही. ती मगाशी ज्यांनी सांगितलं तेच मुद्दे आहेत की 40 गावांच्या पाण्याचा प्रश्न आहे. मी ज्या गावात राहतो तिथून नीरा नदी जाते, त्या नदीत भरपूर प्रदूषण आहे. त्याचा शब्द त्यांनी 4 वेळा दिला की आम्ही ही प्रदूषण मुक्त नदी करू, पण ती मुक्त आतापर्यंत झालेली नाहीये. मनसेची पण भूमिका महत्वाची असणार आहे. म्हणजे एकीकडे पवार विरुद्ध पवार भांडणाचा वाद सुरू आहे, तर मनसे नेमकं काय करणार? काय झालंय, तुम्ही सर्व मीडियावाले बारामतीमध्ये आल्यानंतर विकास ह्या शब्दावरती सगळा कार्यक्रम घेता, परंतु बारामतीची निवडणूक ही कधीच विकासावर होत नाही. माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, माझं चिन्ह फोडलं, माझा आमदार फोडला, ह्यो रडणार मग त्यो रडणार, ही काय बारामतीचे प्रश्न नाहीत. मुद्दाम बारामतीचे मूळ प्रश्न बाजूला ठेवून नको त्या विषयांवर निवडणूक नेली जाते, पैसे वाटले जातात, जातीवाद केला जातो. त्याच्यामुळं बारामतीचा खरा प्रॉब्लेम हे जसं आमच्या चौधरी साहेबांनी सांगितलं तसं हे पवार कुटुंबच आहे. पवार कुटुंबियांवरच आरोप केलेले आहेत. आपण एकदा बारामतीकरांकडे जाऊया, त्यांना नेमकं काय वाटतं विचारूया. काय बारामतीमध्ये चित्र राहणार आहे? पवार विरुद्ध पवार लढत होती, यामध्ये अजितदादाच 1.5-2 लाखाच्या लीडने निवडून येतील विकास कामाच्या जोरावरती. जे उमेदवार दिलेला आहे तो दुबईला व्यावसायिक होता, आता हवा पाणी बदलायसाठी इथं आलेला आहे. त्यामुळे त्याला काय बारामतीचा विकास काय करायचा आणि ह्यातल्या अडचणीच माहित नाही. त्यामुळे अजितदादा 2 लाखाच्या लीडने निवडून येतील. तुम्हाला काय वाटतं? बारामतीत अजित पवारच आहे. बारामतीत अजित पवार विकास कामाला बाबा, कोण बारामतीमध्ये कोण विजय होणार? तुतारी 100%. बरं, कोण उमेदवार कोण? युगेंद्र पवार. ते म्हणतात दुबईवरनं आलेत ते इथं. कुठून फॉरेनवर नाही. कोण बारामतीमध्ये कोण जिंकणार? शरद पवार. आता फक्त वंचितचा आमदार आला, बारामतीचा खरा विकास होणार आहे. बरं, म्हणजे वंचितचाच आमदार व्हायला हवा तरच खरा विकास होणार आहे, नाही तर ही काय नाही लबाडधंदा आहे. पर्यंत झाला नाही विकास. कशाचा झालाय तेव्हा? काय वाटतं बारामतीमध्ये कोण जिंकेल यंदा? म्हणजे नवीन काका पुतण्याची लढाई परत सुरू झालेली आहे. नाही, कसं आहे, ही घरगुती आहे सगळं. काय बारामती म्हणजे कसं आहे, दुसरा उमेदवार दिला असताना की बाबा सर्वसाधारण माणूस तर सांगू शकलो असतो, पण ही कसं झालंय, घरातल्या घरातच सगळं चाललंय.
त्याच्यामुळे निश्चित कुणाचं सांगू शकत नाही. नाही पण कोण जिंकणार? एक पवार जिंकणार असं वाटतं तुम्हाला? हा, एक पवार तर जिंकणारच आहे. पवारच आहे म्हणल्यानंतर एक तर पवार कुठला तरी येणारच आहे. काय पण तुतारीशिवाय पर्याय नाही. बरं, तुतारीशिवाय पर्याय नाही असं यांचं म्हणणं आहे. अनेक हे सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत ते आपल्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. सर्वांचे खूप खूप आभार आहेत. सर्वांनी त्यांचे जे मुद्दे आहेत ते या ठिकाणी मांडलेले आहेत आणि पवार विरुद्ध पवार अशी लढाई जरी इथं रंगवली जात असली तरी इतर जे पक्ष आहेत त्यांची सुद्धा भूमिका अशी महत्वाची आहे. अपक्ष काही रिंगणामध्ये उतरलेले आहेत. गेल्या या 7 टर्ममध्ये अजित पवार या ठिकाणचं प्रतिनिधित्व करतायत पण विकास झाला नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. वंचित बहुजन आघाडी असेल, राष्ट्रीय समाज पक्ष आहे, बसपा आहे, त्याचबरोबर मनसे आहे, असे सुद्धा प्रमुख पक्ष आहेत ते या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 32 जण खरं तर आज मैदानामध्ये उतरलेले आहेत. काही महिला उमेदवार सुद्धा आहेत आणि त्यामुळे ही लढाई नेमकी कोणत्या वळणावर जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. अजित पवारांसाठी खरं तर ही वर्चस्वाची लढाई आहे. राजकीय अस्तित्व टिकवण्याची ही लढाई असणार आहे. तर पहिल्यांदाच युगेंद्र पवार हे सुद्धा विधानसभेला सामोरे जात आहेत आणि त्यामुळे शरद पवारांचा नातू हा खरंच विधानसभेमध्ये पोहोचणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पण बारामतीकरांचं एक मत असं असतं की लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार ते सुद्धा चित्र यंदा या बारामती विधानसभेमध्ये पाहायला मिळणार का अशी अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत ती आपल्याला 23 नोव्हेंबरला आहेत ती ऐकायला मिळणार आहेत आणि त्यामुळे बारामतीकर कुणाच्या पारड्यामध्ये मतदान करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. बारामतीवरून कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.